नमस्कार, वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस। आपण आहोत आझाद मैदान येथे। आझाद मैदान हे खरं तर एक व्यासपीठ आहे। राज्यभरातून किंवा देशभरातून जे अडले नडले आहेत, ज्यांच्या प्रश्नांची सोडवणूक फक्त राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून होऊ शकते। दिवाळीत आपण धन्वंतरीचं पूजन करत असतो। धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे। राज्याच्या आरोग्य विभागामध्ये नर्सेस नोकरी करतात, आपला पाठ्यक्रम घेऊन तयार झालेले आहेत। आपल्यासोबत आहेत याच आंदोलकांपैकी एक नर्स परिचारिका भगिनी। आपण त्यांच्याशी संवाद साधतो। ताई नमस्कार, तुझं स्वागत आहे। नेमकं आंदोलन करणं का गरजेचं वाटलं आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून तुमचे कुठे कुठे प्रयत्न सुरू आहेत? आमचे प्रयत्न तर खूप सारे झाले। या अगोदर आम्ही दिनांक 15 जानेवारीला एक आंदोलन केलं। आज आमचं सेकंड आंदोलन आहे, ते आज आहे आणि उद्या आहे। तर आमच्या मागण्या ह्याच आहे सरकारला की लास्ट टाइम 2023ला एक रिक्रुटमेंट निघाली होती, वॅकन्सी निघली होती परिचारिका, ते DMER, ठीक आहे, नर्सेस वगैरे, पण त्यावेळेस पूर्ण कंप्लीट नाही झाली, ते वॅकन्सी फुलफिल नाही झाली। पण आता आमचा प्रश्न हा आहे की आता 900 परिचारिकाच्या रिक्रुटमेंट निघल्या आहे, त्यांची नियुक्ती झाली आहे। तर त्या नियुक्ती म्हणजे ती जागा पदोन्नती ती याच म्हणजे मागच्या वर्षी जे झालेले आहे रिक्रुटमेंट, ते यामधून होण्यात पात्र उमेदवार घेण्यात यावे बस। आपण दुसरे एक ताई आहेत, नर्स आहेत, त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधतोय। नेमकं सरकारचं म्हणणं काय आहे आणि तुम्हाला नियुक्ती देण्यासाठी टाळाटाळ का होते? सरकारचं म्हणणं आम्हाला काही अद्यापही समजलेलं नाही आहे। तसं त्यांना आम्ही चर्चेसाठी वेळही दिला होता, पण त्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावलेलंही नाही आहे। दिनांक 15 जानेवारी रोजी आम्ही पहिलं आंदोलन केलं होतं आणि आज 29 जानेवारी रोजी आमचं दुसरं आंदोलन आहे। अद्यापही ते आमच्या बाबतीत सकारात्मक नाही आहेत। 2023मध्ये 900 स्टाफ नर्सेसचं प्रमोशन होणार होतं, पण ते त्यांनी 2022च्याच होतं हे प्रमोशन, पण त्यांनी त्यावेळेस न करता आता एक महिन्यापूर्वी प्रमोशन झालेले आहे। मग त्या ज्या 900 रिक्त जागा आहेत त्या DMERने जे 2023ची जी भरती झालेली आहे त्याच्यामध्ये जे पात्र उमेदवार आहेत त्यांना घ्यावं, यासाठी हे आमचं आंदोलन आहे। ह्या ज्या 900 जागा आहेत त्या तात्काळ भराव्यात आणि मंत्रालयाला याच्या बाबतीत लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा आणि आम्हाला नियुक्ती देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, ही आमची मागणी आहे। राज्यभरातून आलेल्या सर्वसामान्यांसाठी चाललेला संघर्ष थांबवावा आणि यांना न्याय मिळवून द्यावा, अशीच अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो आणि इथेच थांबतो। मुंबई आझाद मैदान येथून दिनेश मराठे, मुंबई। धन्यवाद।